समोरचा व्यक्ती सरळ म्हणताय की हे सर्व अधिकारी माझ्या खिशात बसले आहेत, काही लागत नाही. दूध रेकॉर्डिंग दूध काय गरिबांचं घर आरामात तुटते ना, अमीरांच्यासाठीच त्रास आहे फक्त, बाकी काय कचरा कचरा आहे सगळे गरीब लोक. नाही वो उनको दे दो वो. सरकारी अधिकारी त्याच्यावर हे का बरं नाही केलं यांनी? की आता जे आहे सरकारी अधिकारी मालक झाले या देशाचे. I will be there in just 5 minutes. हे जनतेचे मालक आहे सगळे. तुम्ही आपल्या हिशोबाने काही कागद रंगवाल म्हणून बोलणार नाही ना. तो हा जे काय की अशा अधिकाऱ्यांना जे आहे थोडं बचत करायला पाहिजे जनतेचा, आमचं नाही जनतेचा, की जनता असं प्रश्न कधी करते. पण का ट्रान्सफर आहे का आपलं परवा वगैरे खूप लवकर होऊन राहिलं सर ट्रांसफर. ये सर के लिए क्लैप करो एक बार, बहुत जबरदस्त काम किया मतलब पूरा का पूरा पानदानी खा गए. अब किसके बोलने पे खाए वो सर ही बताएंगे आपको. हे क्या सिटी सर्वे एक काय म्हणालो, हे जे आहे हे नकाशा कोण बनवला? आमच्याच ऑफिसने बनवला. तुम्ही बनवलेला आहे ना, तुमच्या ऑफिसने बनवलेला आहे ना. मग हा पानदान कुठे गेला? हा वाला. हा जो पानदान आहे इथं, हा कुठे गेला? तेवढंच मला उत्तर पाहिजे. हा जो पानदान आहे इथं, हा पानदान गेला कुठे? त्याच्यामध्ये तो काही पांधन वगैरे दिलेलं नाही. याच्यात नाही दिलं तर तो शासकीय नकाशा आहे, याचं काय करायचं? आहे, ठीक आहे, नकाशा आहे, त्याने दाखवलं, कोणत्या बेसिसवर दाखवलं ते मला नाही. तुम्ही कोणत्या बेसिसवर दाखवलं मग? मी या बेसिसवर दाखवलं. मग हा 1992 जो आहे त्याला कन्सिडर करतात नाही करत पण? हा एक्झिस्टिंग आहे ना. अहो तो कसा हा दिला? लेटेस्ट, मी शासनाने काय म्हणालो, दिला हा कसा? सेकंड लेटेस्ट आहे. हा एवढे लेटेस्ट आहे, साहेब हा लेटेस्ट आहे तुमचा. हा 1911 आहे ना, हा 92 आहे ना शासकीय. ठीक आहे ना, पण हा कशाच्या आधारे मेजर केला ते मी आता तुम्ही हे सांगू कसं शकतो. मेजर केलं? हे याच्यात- याच्या आधारे केलं. तो जर- कसं केलं measure? लाव रे वल्ला. आणि तो 1911चा मॅच दा. फिर आपने थांबा. तुम्ही ना साधारण थांबा. लोकांना फिरवत जा, हा, बाकी आम्हाला नाही सगळ्या सर्व फिरवायचं. फिरवायचं. आमच्याकडे मला डॉक्युमेंट सांगतो मी. आहे 2019-11चा नकाशा. दाखवा मला तुम्ही आता. हा तुमचा पांदन आहे. कौन सा है वो इसमें 58 अपना खसरा? ये पूरा सुनो, ये पूरा एक लेआउट था. जूनी पांदन. ये जूनी हा, कधीचा पानदान है, ये पूरा एक लेआउट था. कधीचा आहे? 76 में ये यहाँ से रोड गया, हाँ। आधा लेआउट यहाँ पे कटा. इन्होंने अभी क्या किया, रुचिर अग्रवाल के बोलने के ऊपर ये पानदान को इधर शिफ्ट कर दिया, मतलब ये, और उसके बहाने इनके घर तोड़े इन्होंने. हो ते तर आम्हाला माहिती इन्होंने आहे. ये काम किया है यहाँ पे. आता तुम्ही हा कन्सिडर केला 1911चा. हा 1911चा मॅप आहे, याला द्या ना, हा consider घ्या करा. ना. आता आम्हाला 1972 आहे. 1911चा मॅप कन्सिडर नाही कराल तुम्ही? अहो 1911 नाहीये, 1911 हा आहे. आता हा हा मग कोणता आहे? कधीचा आहे? हे 91 आहे. हा वाला कधीचा आहे? हा तुमचा हा 72 आहे. हा 72चा आहे, 1972चा. त्याच्या पहिलेच जे आहे 1911चा हा मॅप आहे. हा ऐका ना सर, मला मग हे काय आहे? जितकं मला एक सेकंड, जितकं मला आहे थोडस नॉलेज, की तुम्ही जेव्हाही पांदन चेंज करता त्यासाठी तुम्हाला एक काहीतरी काढा. आपण चेंज करत नाही. कोणी केलं असेल, हा जे प्राधिकारी अधिकारी असेल ते करत असतील, तर जर प्राधिकारी अधिकाराचा काही तुमच्याकडे नोटीसच नाही आला चेंज करण्याचं, तुम्ही मॅपवर चेंज कसं काय केलं? अहो हे 1972 ला बनलेलं आहे काय 72ला बनलाय? मॅप. 72ला बनलाय. 76 मध्ये रोड कुठे आहे दाखवा इथं, शासकीय रोड कुठे आहे? मध्ये कुठली नवीन हे आहे ना, हे अरे हे बनलं ना, 76चा रोड आहे ना. ह्या मूळ रेकॉर्ड आहे, त्याच्या आधारे सिटी सर्वे स्कीम लागू झाली, त्याच्या आधारे हा मॅप बनला. हा की 72चा आहे? नाही मग कळलं मला. हा 72चा मॅप आहे. हा. 72चा मॅप आहे. हा मॅप जो आहे 92चा आहे. आता तुम्ही कोणता कन्सिडर कराल हे सांगा? 92चा मोजलेला आहे, हा, ते आमच्याच ऑफिसने मोजलेला आहे. हा. पण ते कोणत्या बेसवर मोजलेलं आहे ते कळत नाही ना. मग तुम्ही याच्यावर. 92 सोडून द्याल आणि 72चा कन्सिडर कराल का? हे बघा, आताचे जे प्रचलित रेकॉर्ड आहे त्याच्यानुसारच हा प्रचलित रेकॉर्ड नव्हता का? कुठे आहे प्रचलित रेकॉर्ड? हा नाही आहे. तर हा तुम्ही record सांगा ना. नाही आहे. तुम्हाला असं वाटतं की हे डॉक्युमेंट फॉर्ज आहे का? तुम्हाला असं वाटतंय का? हे शासकीय आहे, शासकीय. तुम्हाला मी ओरिजिनल दाखवलेलं हा. की याच्यामध्ये असं काही नाही. मला हा वाला ओरिजिनल तुम्ही काढून 72 द्या. हे काही समोर 1972 हा वाला, हा वाला. नाही, हे जे आहे ना, हे 72 मला मध्ये तुम्ही तुम्ही काढून द्या तुम्ही काय original. केलं तुमच्या विभागानं मला माहित नाही. 1911 मध्ये जेव्हा पांदन दिसत आहे तर 72 मध्ये फ्रॉज केलं तुम्ही डॉक्युमेंट्स. आणि हे मोजणी झालेले 1 वर्षापूर्वी. हम्म. आणि आता आम्हाला माहित तुम्हाला पडलं ना, आता आम्हाला माहित पडलं ना. तर तुम्ही माझ्याकडे अपील टाकायला पाहिजे होतं. आता जेव्हा आमच्याकडे विषय आला तुम्ही तुमच्याकडे आलं आणि अपील नाही टाकलं. मला वाटतं मला सांगा सर, अपील कोणी टाकले नाही म्हणून तुम्ही काही document बनवून तुम्ही कोणाच्या नोटीसही इथं सर्व नाही केलेले आहे. हे- तुम्ही notice का नाही हे काम serve केले? केलं. हे नोटीस नाही, नाही. हे का नाही हो, serve सर्व केलं? ते चला. ऑर्गनाईज चला, करायला आम्हाला काय 56 तुम्ही सांगून राहिलेले आहे. 56 तुम्ही हे केलं ना, मोजणी कायम हद्द कायम केली ना, तर 56 की 57 की हद्द कायम की, तर 58 ला नोटीस द्यायची की नाही द्यायची, हा नियम आहे की नाही आहे? Fifth floor.
सर ये हमने आपके यहाँ से निकाले थे मैप, क्या मी ये नाही मैप म्हणत गलत नाही है क्या? तुम्हाला मी नाही म्हणत नाही, ठीक आहे. हे मोजलेलं आहे, पण मी तुम्हाला ओरिजिनल रेकॉर्ड दाखवतो. तुम्ही नहीं, लेकिन 72 आपने ये घर गिराने का दादा, पहले देखना था ना। दादा जर तुम्ही 72चा कन्सिडर करता तर 92चा कन्सिडर करत नाही का? हे बघा, मी तुम्हाला कन्सिडर नाही करायचा विषय नाहीये. तुम्हाला जे मला जे तुम्ही ह्या रिकॉर्डनं हा नवीन मॅप बनवला, मला तो उत्तर पाहिजे सांभाळ नवीन सरांना. मॅप नाही बनवला. हा अरे हा नवीन आहे ना साहेब, हा नवीन मॅप आहे तुमचा 24चा. ती हद्दकायम मोजणी आहे. कसे हद्द कायम करतात तुम्ही सांगा बरं. हद्द कायमचं काय नियम काय हे सांगा आम्हाला थोडस. कसे फिक्स हद्द कायम पॉईंटच्या करतात आधारे आपण मेजरमेंट आता? मग हे फिक्स पॉईंट मध्ये हा पहिले पांदन कन्सिडर काहीच नाही. ठीक आहे ठीक आहे. 57ची तुम्ही हद्द काय केली, 58 नोटीस देता का? हे जी मोजणी केलेली आहे याच्यामध्ये जे काही तुमचे वहिवाटदार आहेत त्याचे कोऑर्डिनेट्स आहेत आपल्याकडे, आणि ते तुम्ही आपल्या अजूनही हिशोबाने आहेत. बनवता, नाही तर तुम्ही आपल्या हिशोबाने बनताय साहेब. आपल्या हिशोबाने तुम्ही आपल्या जे हिशोबाने बनवता satellite ते नुसार नाही आम्हाला बनतं. अरे जेव्हा इथे आम्ही क्लिअर करतो. जे मॅप दिसतंय, हा जेव्हा भूखंड तुम्ही खाली मानायला दिसतंय, तयार अरे तुम्ही नसाल. मानायला तयार नाही ना साहेब. 92चा रिकॉर्ड तुम्ही मानताय का? मी तुम्हाला 92चा रिकॉर्ड तुम्ही मान्य दाखवतोय. करताय मला का? आम्ही तुम्ही फक्त उत्तर द्या, हो तुम्ही की नाही. त्यांचं तुम्ही मान्य मागून करताय आले का का? नाही म्हणून राहिलेलं आहे रेकॉर्ड. हा त्याच्याबरोबर मॅच करत नाही एक्झिस्टिंग रेकॉर्ड. मग तुम्ही चेंज केला हा जो मॅप. हा जर एक मिनिट थांबा, हा मॅप चुकीचा आहे आम्हाला लिखित द्या. लिखित द्या आम्हाला तो मॅप चुकीचा आहे म्हणून तुमच्या हा द्या, लिखित द्या. ठीक आहे, द्या आम्हाला त्याचं लिखित आता द्या. कन्सिडर तुम्ही हे नाही केलेलं आहे. तुम्ही एका बेनिफिशियरीला बेनिफिट पोहोचवण्यासाठी तुम्ही संबंध आहे का? तुमचा काय सगळा संबंध ते आम्हाला माहित आहे. सगळे संबंध आहे. तुमचा काय संबंध ते आम्ही राहू द्या. तहसीलदाराचा पूर्ण रिपोर्ट वाचला. त्या तहसीलदाराच्या रिपोर्ट मध्ये फक्त तुमचा एका ह्या सटी सर्वेच्या वर त्यांनी घर तोडले का लोकांचे. बरं मी त्याच्यामध्ये दिलंय ना की त्यांनी बघा, मंडल अधिकारीने म्हटलं आहे. की मोक्यावर इतर रस्ता आहे आणि हा रेकॉर्ड डिफर करतोय म्हणून दाखवलंय ना मी इथे. हा. मग त्यांनी कशी काय कारवाई केली? तुमचं ते- कन्सिडर ते केलं तुम्ही काय कन्सिडर केलं? की सोयीनं consider हे केलं का? पांदनमध्ये तुम्ही जे मोजमाप ऐका, तुम्ही जे मोजमाप केलेलं आहे ना, त्याच्या आधारे लोकांचे घर पाडले गेलेले आहेत. मी याच्यामध्ये सरळ सरळ दिलेलं आहे, मोक्यावरचा रस्ता आणि नकाशावरचा नक्शा डिफर करतोय. कुठं दाखव हे काय? भाऊ राहुल नाहीये उसमें कुछ भी डिफर नाहीये. माझा तुमचा अहवाल माझ्याकडे ठेवलाय. इथे समोर अरे तुम्ही यांचा अहवाल अहवालमध्ये काय पडलेला लिहिलं ते सांगा आहे. ना. अहवालमध्ये काय लिहिलं ते सांगा. हो दे द्या नोटीस द्या. इनकी हा नोटीस पूर्ण निकालो ह्या ना. 3-4 लोकांचं घर तोडण्याच्या मागे फक्त 2 लोक कसे आहेत, एक तर तहसीलदार आणि तुम्ही. ह्या लोकांना घर का घेतलं? कारण की हा पांदन मागे आहे, इथे भूखंड खाली आहे म्हणून यांना भूखंड घेतला. 4-4 रजिस्टर झाली सर का पहिले त्यांची 4-4 रजिस्टर, तेव्हा घर नाही तुटले. सडनली कोणाचं घर समोर आला. तुम्ही तोडलं. अरे पण तुमच्या अहवालात तुमच्या सुटला ना. अहवालावरून तुटलेला आहे हा, बरं. तुमचा अहवाल. हा तुमचा अहवाल आहे. ऐका, त्याच्यावर अपील करता येतं ना. अपील तर करू ना, आम्ही करतच अपील आहोत. होती ना 12 तारखेला. पण जबाब 12 तारखेला अपील होती. तुम्हाला नोटीस नाही मिळाली का तोडायची? काय झालं? नाही, आम्ही उत्तर मागत आहे सरांकडून, बाकी काही करत नाही. तुम्हाला नोटीस मिळाली तुम्ही अपील टाकायचं. नाही, अरे तो अपील 12 तारखेला होती. आक्षेप तुम्ही त्याच्या पहिले घरं पाडली. 1 तारीख को घर गिरा तुम्ही सुनवाई पण नाही घेतली. ते त्यांचा विषय आहे. तुमच्या अहवालावर घर पाडलेलं आहे. मला एवढंच उत्तर पाहिजे की पांदन कुठे गेला. नगर भूमन एवढं सांगून अधिकारी द्या. क्रमांक 2 यांच्या मोजणीनुसार रुचिर कुमार अग्रवाल यांच्या वहिवाट समोरील 3 पक्के बांधकाम असून त्यांच्याकडील प्रचलित नकाशानुसार जुना कामठी रोड शासकीय रस्त्यामध्ये येत असल्याचे निर्देशनात येत आहे. हा शासकीय, आता तुम्ही बोलले नाही शासकीय. दिलंय ना. हो, ते सांगताय की हा शासकीय बरोबर आहे. शासकीय आहे. हा जो आहे इथे आमचे भूखंड होते, हा शासकीय रस्ता आहे हा वाला. याचं काय झालं हे तर आम्ही उत्तर मागताय सर. या शासकीय रस्त्यावर या शासकीय अतिक्रमण रस्त्यावर त्यांनी काय? केलेलं आहे. याचं उत्तर काय? या रेकॉर्ड नुसार केलेला आहे. प्रचलित रेकॉर्ड 1972चा आहे. अरे बापरे. त्याच्यानुसार मी केलेला आहे आणि त्याच्यानुसार मी ही जागेवरची परिस्थिती सुद्धा त्यांना दाखवलेली आहे. ही जागा डिफर करत आहे. हे रेकॉर्ड नुसार असं बसत आहे. हा रेकॉर्ड कुठे आहे मी मग? दाखवला. हा रिकॉर्ड कुठे आहे? ठीक है सर हमारा हा भैया एक रिकॉर्ड मिनिट कुठे रुको. हा रेकॉर्ड कुठे आहे? हे कधी हा हे रिकॉर्ड? कुठं रेकॉर्ड आहे? हे रेकॉर्ड आहे. हे नाही आहे. मग हे शासनाने हे का काय दिलं? मग हे? हे का दिलं कॉपरेट शासनाने? केलेले आहे तत्कालीन लोकांनी. हा? तत्कालीन हे लोकांनी फॉर्ज दिलं. आहे, मग काय तुम्ही करायचं? कारवाई करा याच्यावर. कारवाई करा, त्याच्यावर कारवाई करा. करू आम्ही कारवाई. नाही करा तर ना. पांदन दाखवा, शो करा पांदन कुठे आहे. पांदन 1900 कुठे आहे? तुमचा विषय काय आहे? तुम्ही सांगताय काय बोलताय? नाही नाही अरे बोलतो बोलताय नाही. बरोबर विषय आहे, कसा सर. आहे, पांदन हा कुठे गेला? पांदन कुठे आहे? आमचा विषय इथं हाच आहे आहे ना. का? दिसतंय तुम्हाला? 92चा नकाशा काय अहो, कन्सिडर इथं करताय? दिसतंय काय? हा डॉक्युमेंट फॉर्ज आहे का? हा डॉक्युमेंट फॉर्ज आहे भारताचा का? आहे का? एक मिनिट. हा डॉक्युमेंट फॉर्ज आहे का? हे मला बघा, असं वाटतंय हे का? तुमचं गव्हर्नमेंट रेकॉर्ड आहे. हा डॉक्युमेंट फॉर्ज आहे का? हा तुमचं- लिहा मग एक लिखित तुम्ही तक्रार लिहा, ज्यांनी हा डॉक्युमेंट बनवलं त्यांच्यावर हे जे चुकीचं मॅप तयार केला म्हणून तर त्यांच्यावर कारवाई करा. लिहा तुम्ही आता यांच्यावर कारवाई करण्यासाठी. हा, आम्ही दिशाभूल केली ना, प्रयत्न शासनाने करू. दिशाभूल केली ना जनतेच्या, त्यामुळे लोकांना घर घेतला करू ना. ना. कधी करू. कधी तुम्ही अपील टाकाल तर करू. अहो, अपील दिली अपील आम्ही एसडीओ कडे अपील सुरू आहे आमच्याकडे. ह्याचं तुम्ही आता 92च्या याचा तुम्ही हम्म. आता अपील टाकणार का? हम्म. म्हणजे कधी होणार नाही.
म्हणजे तुम्ही 1900 कधी चुकी करून घ्या तुम्ही कधीच काही तुम्ही आणा- 2000 कधीच काही नाही आणलेलं आहे. तुमच्या अहवालावर लोकांचे घरं पाडलेले आहे. तुम्ही अहवाल पानदान म्हणजे गायब केलेलं आहे अहवाल मागवला म्हणून अहवाल दिला. का? अहवाल मागवला म्हणून अहवाल अहवाल मग दिला. बनवला कसा तुम्ही बनवला म्हणजे मोजणी करून जागेवर तर जाऊन मोजणीमध्ये केलेली हे आहे. कन्सिडर होत नाही का? हाच तर विचार अहो, हे नाही 198चं आहे, 197चं आहे, 58/2चं आहे आणि हे इकडं आहे. त्याच्या आधी ह्या मध्ये एक आहे 56-57. बरं तिकडे जाऊन 56-57 कुठे आहे का? 56-57 कुठे आहे? हे काय हे काय हे काय आहे? हा 56-57 जुना रोड आहे, हे काय जुना आहे? कामठी रोड. हा काय आहे? हाच वाला आहे ना? हा मग आता नवीन कामठी रोड कुठे बनला? अहो जागे नवीन कामठी रोड ह्याच्यात दिसतोय का तुम्हाला? अरे तेच तर विचारतो की नवीन कामठी रोड नाही ना बनला मग. कुठं? रेकॉर्ड वर नाहीये. तर नवीन तो रिकॉर्ड काढा ना. हा, मग 72 तोच म्हणजे 76चा रिकॉर्ड द्या. जेव्हा आमच्याकडे येईल तेव्हा करू ना. 76चा रिकॉर्ड नाही तुमच्याकडे, आमच्याकडे 92चा रिकॉर्ड आहे सर. 92चं काय ही कप्रत आहे. हा मग तुम्ही द्या ना मग 76ची रिकॉर्डचं द्या कमीत कमी. 76 नाही 76ची येतं द्या. अगर पांदांवर 56-57 आहे, मी ऐका ना तुम्हाला सर्व द्यायला तयार आहे. ऐका ना. ऐका 2 मिनिटं. 56-57 जर हे पांदांवर आहे डॉक्युमेंट पाहिजे की नेमकं काय पाहिजे नाही नाही आम्हाला नाही, सगळंच यांना पाहिजे. प्रश्न विचारायला आलो माहित पाहिजे होतो. ना. निवेदन आहे. ते अधिकारी अरे असं कसं घाबरत एमपीएससी लोकांना हँडल करायचं काम आहे त्यांचं. आम्ही काही वाईट गोष्टी करतो. अरे मेरे ऑर्डर के हिसाब से कैसे आ गए? कैसे आ गए? अरे ह्याच्यावर 2 अपील पण आहेत. है ना केलं का? STB एक तरी अपील केलं का? 11 महिने झाले त्या मोजणीला. केलं कोणी अपील? तुम्ही सुनवाई तरी ऐकली का यांची? 12 तारखेला अपील होती ना. एकदम घाई गडबडीमधून तुम्ही पटपट पाळून दिलं. प्रोसेस करणं हे काय अपेक्षित म्हणाले? आहे. मंडळ अधिकारी म्हणतो अतिक्रमण नाही आहे मग कळण्याचा, तुम्ही म्हणतो अतिक्रमण आहे. और सिर्फ 3 ही घर है. तर साठगाठ होती का? जेव्हा एक अधिकारी म्हणतोय इथं मी तुम्हाला रेकॉर्ड मोड दाखवतो. ग्राम महसूल अधिकारी काय म्हणताय? मोजा कडमना 17 या 17. अहवालानुसार अर्जदार श्री रुचिर कुमार अग्रवाल प्लॉट नंबर 401 साई अंकुर अपार्टमेंट याच्या जागेवर समोर नमूद केल्याप्रमाणे घराचे घरे भूखंड आहेत. भूखंड धारकांनी सादर केलेले कागदपत्र अधिकार अभिलेखातील सर्वे क्रमांक 58 58 58 63 65 66 67 मधील कडमना ते कामठी रोडच्या नोंदी पाहता नगर भूमापन कार्यालयाकडून नाल्याच्या सीमांकन केल्याशिवाय अतिक्रमण सांगता येणे शक्य नाही. नाल्याचे सीमांकन केलं का आपण? मग नाल्याचं सीमांकन विचारलं का मला? अरे मला बाबा. तुम्ही जे एक्झिस्टिंग आहे त्याच्याच आधारे करून- 56-57 मध्ये पांदन आहे का? हे 56 जुना कामठी रोड आहे. बरोबर इथं आहे. पांदन कुठं आहे ते मला दाखवा. हे काय आहे? हे जुना कामठी रोड आहे. तो सिटी सर्वेला आहे हा मग आणि याच्यानुसारच मोजणी करणं अपेक्षित ह्या आहे. जुना कामठी रोड मध्ये हा 56-57 92चा जो दिलाय तो हा इथला मोजलेला आहे 97चा. अच्छा 97चा नाही मोजले 58चा एक खसरा आहे पूर्ण. हा अरे 98लाच 197 पडला ना. अरे बोलणार हा नवीन झाला. हे जे 56-57 जे आहे हे जुना कामठी रोडवर होते का? कुठलं? हे हे हे- हे जे हा अहो, प्लॉट हे 58 आहे, हे 56-57 आहे, हे 54-55 आहे. हो मी तेच म्हणतो. हा ह्याला हे- सिटी सर्वे नंबर 1 पडलेला आहे, ह्याला जुनी कामठी रोडचा पडलेला आहे आणि हे पडलेला आहे. जो प्रचलित मॅप आहे त्याच्यानुसारच मोजणी करणं अपेक्षित आहे. बरं. तर हे या ज्या 72च्या मॅप मध्ये 56-57 आता नवीन मॅप मध्ये कुठे आहे? रस्त्याच्या बाजूला गेलाय. नवीन मॅपच आहे. त्याच्यानंतर कुठला तुमचा वेगळा झाला? छोड़ो. रेकॉर्ड विशेष इनको लग रहा है कि 2 दिन में ये ट्रांसफर लेके बच जाएंगे इससे. हाँ सर, तर तुम्ही तुम्ही transfer घ्या. ट्रान्सफर कुठे पण घ्या सर, आम्ही करतो. ठीक आहे, तुमच्याकडून काही उत्तर काही भेटणार नाहीये. पूरा क्रिमिनल. अरे वो क्या बोल रहे हैं अभी तुमने सुन लिया नाही ना? नाही ते 57 करणार हद्द ना. कायम करताना 58 नोटीस देणं अपेक्षित आहे की नाही? कुठलं? हद्द कायम आता तुम्ही कायम केली ना? 57ची हद्द काय? रोडचं ते याच्यामध्ये सोडा. तुम्हाला तुम्ही काय करायचं आहे? एक मिनिट मॅडम. रुचिर कुमार अग्रवाल यांच्या अहवालानुसार किंवा जे आहे त्यांनी Complaint. रिपोर्ट कंप्लेंट नुसार तुम्ही 57ची हद्द कायम केली तर 58ला नोटीस देणं अपेक्षित आहे का? 58ला देणं अपेक्षित नाही. 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 बरं. ठीक ठीक ठीक. का नाही आहे? कारण यामध्ये ताली रोड आहे. बजाओ इनके लिए, एक नंबर ताली बजाओ. बहुत बढ़िया काम करते हैं. तुम्हाला देणं ताली बजाओ इनके लिए, बहुत अच्छा काम किया इन्होंने. इनका हार फूल से स्वागत करना पड़ेगा. अभी बहुत तुमको मैं कल निवेदन देके आऊंगा, रिपोर्ट है ना? देणं. नहीं, ठीक है ना अभी देखिए और रिश्तेदार हाँ. जो भी बातें एक बार क्लियर नाही, आम्ही करें. उत्तरच मागतोय. नहीं नहीं वो नहीं दे रहे उत्तर यार, उनके पास उत्तर ही नहीं है. इसके पहले डॉक्यूमेंट फॉर्जिंग का इन्होंने काम किया पूरा. इसके पहले भी कैसे सर ने बोला था, हम्म. सर का कह रहा था यार मेरे हाथ से कुछ गलती है, मेरे हाथ से कुछ गलती हुई मेरे ऊपर गलती नहीं, गुना किए ना भाऊ. 4 लोगों के घर यहाँ पे गिरा दिए ना, नाही तर पांदन गायब कर लिए ना. चुकी कराल यांचे वरचे अधिकारी तर मिळले सोबत यांच्या अधिकारा वाचवण्यासाठी. मग
यांनी अपील का नाही केली असं त्याचं मागच्या वेळेस अहो, अरे हे आपलं शिक्के ऐकलीस सवरून का? लोकं आहेत ना, हे आपलं तुम्हाला माहित आहे केस आमच्याकडून कधी आला. जेव्हा आला आम्ही तेव्हा घेतला. 12 तारखेला अपील होती, त्याच्या पहिलेच घर पाडून टाकले. एवढी घाई होती यांना. कभी आपका विषय मराठी मुझे मालूम है, समझते। इसलिए मैं बिफोर टाइम यहाँ आके सर से चर्चा करके गया उस विषय में. सरांना काय सांगितलं मग चर्चा करताना काहीच काम नाही केलं आम्ही. तेच म्हणणं होतं की बिल्डरसाठी काम केलं आम्ही ना. आता सांगू नाही कोणाला. पूर्ण वन साइड. हे घ्या बाबू, गेलो. बघा, समोरचा व्यक्ती सरळ म्हणताय की हे सर्व अधिकारी माझ्या खिशात बसले आहेत, काही लागत नाही. दूध रेकॉर्डिंग दूध काय गरिबांचं घर आरामात तुटते ना. अमिरांच्यासाठीच त्रास आहे फक्त, बाकी काय कचरा आहे सगळे गरीब लोक. नाही भाऊ उनको दे दो वो. ठीक आहे सर, थँक्यू. चला भेटू हे आपण. मॅप अपना आहे. हो. माझ्या त्यांचं त्या दिवशी मला जेव्हा माहिती झालं, मी जरा पुणे गेलो होता. त्यांचं ते सोडून थोडं चर्चेसाठी पिछे होतो. सांगितलं मी त्यांना तो विषय केला, शेअर केला. त्यांचं काय म्हणणं होतं की जर माझी चुकी झाली असेल तर मला असं वाटतं की मी बरोबर केलं, पण जर माझी चुकी झाली तर माझ्या वरिष्ठांना मापदाची चूक झाली तर फर्स्ट अपील अथॉरिटी मी आहे. मी अपील करणं अपेक्षित आहे. माझा निर्णय मान्य नसेल तर येसेल त्याच्यावर कशाला लागतं? आणि माझ्याकडे भाऊ, अपील चालू हे असेल. आपले वकील लोक बरोबर करत आहे. आम्ही इथं का बरं आलो की हे पूर्ण डॉक्युमेंट सबमिट आम्ही केलेलं आहे. पण टाकतो ना. क्रिमिनल रिट टाकतो. अकाउंटेबिलिटी नावाची काही वस्तू आहे ना लोकांची, म्हणजे लोकांचं घर देणं यांच्यापर्यंत कोणी आलंच नाही पाहिजे का? तहसीलदार म्हणतोय, अधिकाराने हे तहसीलदार विचार काय काय म्हणतोय की भाऊ आम्ही काहीच नाही केलं, नरवडे साहेबांनी केलं म्हणतं. पटकन तर दिलं त्यांना काढून ते लेटर. सरकारी अधिकारी त्याच्यावर हे का बरं नाही केलं यांनी? की आता जे आहे सरकारी अधिकारी मालक झाले या देशाचे. आय विल बी देअर इन जनतेचे जस्ट मालक 5 हेच आहे, हे मिनिट्स. जनतेचे मालक आहे सगळे. जनताच मागतो. तुम्ही आपल्या हिशोबाने काही कागद उनको रंगवाल उनको म्हणून बोलो बोलावलंय आ ना. रहे करके बस 5 तर हा जे काय की अशा अधिकाऱ्यांना जे आहे थोडं बचत करायला पाहिजे जनतेचा, आमचं नाही जनतेचा, की जनता असं प्रश्न कधी करतील. पण कोणतं काही पण करून टाकतील भाऊ. मग आम्ही कसं बांगड्या घालून बसलो का इथं? भेटू ठीक साहेब आहे. हायकोर्टात. चला. आप अधिकारियों पे तो जैसे मिडिल क्लास पे बहुत भरोसा है अरे भैया और आपने क्या किया? समझो, थर कांप रहे वो. 2 दिन में ट्रांसफर ले रहे. अभी ये जहाँ जाएंगे ना वहां तक भी अपन पहुंचेंगे. देखते ना इनका हिस्ट्री ज्योग्राफी क्या है. चलो.